तर 23,800 चा पीई कोणाला प्लॅन करायचा असेल तर 160 165 वर प्लॅन करू शकतो. पाहू शकता मार्केट अपसाईडला निघालेलं आहे. स्टॉप लॉस तुम्हाला त्यावेळेस 165 वर प्लॅन करत असाल किंवा 160 वर करत असाल तर स्टॉप लॉस कमीत कमी 140 वगैरे मेंटेन करणं आवश्यक राहील. ओव्हरऑल सेंटिमेंट थोडेसे निगेटिव्ह आहेत. निगेटिव्ह सेंटिमेंट थोडंसं मार्केटमध्ये आहे सध्या तरी. त्या प्रकारे मार्केट थोडंसं पी साईडला जाताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. थोडेसे निगेटिव्ह सेंटिमेंट आहेत आता. फक्त इथे एका ठिकाणी तुम्हाला आत्ताचे जे कॅन्डल्स आहेत तिथे थोडंसं तुम्हाला पाहायला मिळेल सपोर्ट, परंतु तोही सपोर्ट काही फार जास्त स्ट्रॉंग आहे असं म्हणता येणार नाही. मार्केट ओव्हरऑल सध्या तरी निगेटिव्ह आपल्याला पाहायला मिळतं. प्लॅन करू शकता 165च्या वर मॅम, आणि स्टॉप लॉस तुम्हाला 145चा ठेवलात तरी चालेल. आत्ता थोडंसं अजून कन्फर्मेशनसाठी थांबलात तरी चालेल, काय अडचण नाहीये. थोडंसं 165, 166, 167. ओके, केली एंट्री, काय अडचण नाही. 168. निघालेलं आहे मार्केट 185 पर्यंत. पी साईडला मार्केट जाईल असं आपण आधीच प्रिडिक्शन केलं होतं. तर गेलेलं आहे मार्केट 185 पर्यंत. होप्स सगळ्यांना प्रॉफिट झालं असावं. 1200 रुपये प्रॉफिट झाले, गुड. बाकी लोकांची एंट्री झाली होती का 165 160च्या वर पी साईडला?